नमस्कार. मी ठाणे येथून सत्यजित शहा. मी 2019-2020 पासून एक ELM म्हणजेच इक्विटी लिटरसी मिशन नावाची एक एक तंबू एक हाती चळवळ चालवते. ती कशासाठी? कारण करोनामध्ये कळालं अनेक व्यक्तींना उत्पन्नाचं साधन काही नव्हतं, म्हणजे जे मासिक उत्पन्न वगैरे मिळतं, त्याच्यामुळे अनेकांचे हाल झाले. माझ्या ऐकण्यात असं आलंय काही जोडपी किंवा काही व्यक्तींनी तर भाजी जाऊन विकली. पण काही ठराविक व्यक्ती, कारण मी इथे कुठल्या धर्माचे कुठल्या जातीचे याच्याबद्दल सांगत नाहीये, कारण ते लगेच राजकारणाचा विषय ठरतो. पण ज्या काही ठराविक व्यक्ती ज्या समभाग गुंतवणूक किंवा शेअर मार्केटमध्ये अनेक वर्ष आहेत, त्यांना काहीही त्रास झालेला नाहीये. कारण त्यांनी काही समभाग विकले, काही घेतले, त्यातही त्यांना नफा झाला. आता आजचा विषय माझा काय आहे, म्हणजे अनेकदा आता अनेक मोठ्या व्यक्ती ज्या समभाग गुंतवणुकीत यशस्वी झालेल्या आहेत, उदाहरणार्थ वॉरन बफे किंवा विजय केडिया किंवा राकेश भाई झुनझुनवाला, हे अनेकदा सांगतात प्रत्येकाला किंवा समभाग गुंतवणूकदारांना की तुम्ही कंपाऊंडिंग इफेक्टचा फायदा करून घ्या. मी खरं तर मला इथे एक नमूद करावं असं वाटतं की मी मराठी, माझं नाव सत्यजित शहा असला तरी मराठी माझी मातृभाषा आहे आणि ज्याची मला लाज वाटत नाही. आणि मी कोणत्याही मराठी माणसाशी बोलायला त्यांच्याशी संवाद साधताना मराठीत बोलतो. मला अनेक जण वेडे म्हणतात, पण वेडे लोकच इतिहास घडवतात असं कोणतरी म्हणालेलं आहे. आता हे कोण म्हणाले त्यालाही लोक वेडे म्हणत असतील, असं विषयांतर नको. तर कंपाऊंडिंग इफेक्ट कसा होतो, एक साधं उदाहरण सांगतो. HDFC बँकेचा IPO 1995 साली आला होता. 8/11/1995. किंमत होती 10 रुपये. 100 शेअर्स त्यांनी दिलेले. माझ्या काकूला, जिला मी बाई म्हणतो कारण तिनेच मला लहानाचं मोठं केलं, तिला 100 शेअर्स त्याच्यात लागले होते. तिची गुंतवणूक झाली 100 गुणिले 10, 1000 शेअर्स. आता हे कसे वाढले हे मी तुम्हाला सांगतो. 1995ला तिची गुंतवणूक होती 1000 रुपये, कारण 100 गुणिले 10. 2005ला त्या शेअरची किंमत होती 69 रुपये 93 पैसे, म्हणजे 6993 ही समभागाची किंमत झाली. म्हणजे 10 वर्षात तो 7 पटीने वाढला. त्याच्यानंतर 2011ला 10 ज्याची फेस व्हॅल्यू होती ती 2 ला झाली. याचा अर्थ एका शेअरचे 5 शेअर झाले, त्याच्यामुळे तिचे शेअर्स 500 झाले. आणि त्यावेळेला किंमत होती 526.03, म्हणजे 2,63,000 ही 2015ला, म्हणजे 20 वर्षात झाले. त्याच्यानंतर 2025 आजचा दिवस 1985.50 ही किंमत आहे. ते धरलं तर आजची त्या शेअर म्हणजे, आणि मध्ये 2019ला परत एकाला एक स्प्लिट झाला, म्हणजे जो समभाग 2 रुपयाचा होता त्याचा 1 केला गेला, म्हणजे तिचे 500चे 1000 झाले समभाग. 2025 आजची जी किंमत आहे त्या किमतीवरून त्या 1000 समभागांची किंमत 19,86,000 एवढी होते. तुम्ही विचार करा, 1995 मध्ये जे 1000 रुपये गुंतवलेले, आजची किंमत 19,86,000. एक लक्षात घ्या, मी याच्यात डिव्हिडंड वगैरे काहीही घेतलेला नाही. आता मी मगाशी चालताना जे बघितलं, HDFCनी 2024ला
25 का 24 रुपये डिव्हिडंड दिला. जर 24 असेल तर 24 गुणिले 1000, 24,000 हा फक्त डिव्हिडंड झालेला आहे. त्याच्या आधी काहीतरी 19 रुपये म्हणजे 19,000. म्हणजे हे जर असे डिव्हिडंड मी काढत गेलो तर ह्याच्यात अजून 3 ते 4 लाखाची भर पडू शकते. हे मी अंदाज, कारण मला तेवढा वेळ नाहीये किती डिव्हिडंड दिला सगळं काढत बसायला. कारण मी माझा स्वतःचा वडिलोपार्जित व्यवसाय बघत बघत हे मी माझं ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन हे चालवतोय. विचार करा, 1995ला 1000 रुपये गुंतवलेले आजची किंमत आहे जर डिव्हिडंड पकडून अंदाजे 23 लाख. काय कमी आहे हो? पण आपल्याला जे समभाग गुंतवणुकीत येतात नवीन नवीन, कारण मार्केट वर गेलं की असे वेगाने येतात. आणि गंमत म्हणजे हेच व्यक्ती किंवा हे सेवानिवृत्त व्यक्ती किंवा बहुतांश भारतीय जे आतापर्यंत 6% दरवर्षी मिळवण्यात खुश होते, अथवा म्युच्युअल फंड मध्ये त्यांना दरवर्षी चांगल्यातल्या चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये सरासरी दरवर्षी त्यांना 15 ते 20% मिळत होते, त्यांना शेअर मार्केटमध्ये आल्यावर दररोज 6.5% दररोज हवे असतात. हे कसं होणार? मी अनेकदा माझ्या व्हॉट्सअपवर स्टेटसमध्ये लिहित असतो, हॅव फेथ, हॅव पेशन्स आणि हॅव कन्व्हिक्शन. यातलं एकही नसतं, पण प्रत्येकाला समभाग गुंतवणुकीत यायचं असतं. अहो 1000 रुपये, मी अनेकांना विचारलं तुमच्याकडे 1000 रुपये नव्हते का 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी? त्यामुळे होते. मग का नाही केलं? नाही, आम्हाला कोणी सांगितलं नाही, आम्हाला वडिलांनी शिकवलं नाही. हे उत्तर ऐकून ना मला हसावं काही रडावं हे मला कळत नाही. मी 1987-88 पासून समभाग गुंतवणूक स्वतः माझ्या मित्रांना विचारून इकॉनॉमिक टाइम्स वाचून करतोय. मी आयुष्यात कधी सांगितलं नाही माझ्या वडिलांनी शिकवलं नाही गुंतवणूक करायची. सगळं जर वडील शिकवायला गेले तर मग तुम्ही काय करणार? तेव्हा कृपया उठा, जागे व्हा. पटकन आज गुंतवले उद्या मिळणार असं होत नाही. आणि मी तर मागे माझ्या स्टेटसवर सगळं काढून पाठवलेलं. मी एक ज्याला आर्टिकल म्हणतात इंग्रजीमध्ये, की 6,000 रुपये गुंतवल्यावर अंदाजे 20 वर्षांनी त्याचे 46 लाख कसे होतात अशी हे उदाहरणं दिलेली आहेत. मध्ये सुद्धा मी एक माझा व्हिडिओ टाकलेला ITCचा, त्याच्यातही दाखवून दिलेलं. मला नाही आठवत त्याच्यात किती, 53 लाख, मी तर 46 लाख म्हटलेलं, त्याने तर 20 वर्षात 53 लाख केले. आता मला कधी वेळ मिळाला तर मी शक्ती पंप्सचे उदाहरण सांगणार आहे. तर कृपया भारतीय गुंतवणूकदारांनो, जुन्या वडिलोपार्जित ज्या काही गुंतवणुकीची जी साधनं होती त्याच्यातून बाहेर पडा, कारण महागाईचा दर खूप वाढलेला आहे. आपल्या जुन्या गुंतवणुकीवर 5, 6, 7, 8, 10, 12, 15 याच्यापेक्षा काहीही मिळत नाही. पण हे असं जिथे तुम्ही पेशन्स ठेवले, याचा अर्थ संयम ठेवला, तर 1000चे 23 लाख कोण देते तुम्हाला? आणि जर त्याच वेळेला अजून बाकीच्या काही समभागात गुंतवणूक केली असती, म्हणजे समजा एकूण 5,000 गुंतवले असते तर हा 5 पटीने ही झाली असती, म्हणजे 1 करोड आज झाले असते. कशाला म्हणतात 1 करोड? आज 1 करोड मध्ये चांगल्या ठिकाणी 2 BHKचा मोठं घर मिळतं. माझंच उदाहरण आहे. मी 2009ला 2,500ला MRF घेतलेले, 12 MRF. आज त्याची किंमत अंदाजे 1.46 का 47 लाख आहे. विचार करा, तेव्हाचे 12 गुणिले 2,500 आणि आत्ताचे 1.46 गुणिले 12 किती होतात? मी शांतपणे बसलोय. अशा ठिकाणी शांतता का नसते गुंतवणूकदारांनो? उठा, जागे व्हा. दुसऱ्या असल्या कुठल्याही YouTube चॅनलवरून ऐकून किंवा टीप घेऊन किंवा
शेजारच्याला टीप विचारून बसमध्ये जाताना, ट्रेनमध्ये जाताना कोणाकडून ऐकली, हे असलं सगळं बंद करा. आणि जर तुम्हाला मी जे स्टेटसला टाकत असतो ते बघायचं असेल अथवा माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा संपर्क क्रमांक आहे, मी इंग्रजीत सांगतो कारण आजकालच्या बहुसंख्य मराठी व्यक्तींना मराठी आकडे सुद्धा येत नाहीत. माझा संपर्क क्रमांक याचा अर्थ मोबाईल क्रमांक अथवा ज्याला मराठीत भ्रमणध्वनी क्रमांक म्हणतात तो आहे 9821150858. पुन्हा सांगतो म्हणजे आजच्या मराठीत रिपीट करतो 9821150858. नमस्कार. तुम्हालाही साक्षर व्हायचं असेल तर मला संपर्क साधा. मी साक्षर करण्याचा काहीही मोबदला घेत नाही. माझ्या चळवळीत मी फक्त साक्षर करतो. पण मला बहुसंख्य लोक कशासाठी संपर्क करतात हे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. सर आम्हाला टिप्स द्या, मी 10 लाख रुपये घालवले आहेत ऑप्शन्स फ्युचर्समध्ये, मला ताबडतोब 10 लाख रुपये मिळवून द्या. हे असलं काही मी खोटं काही करत नसतो. कारण मी सुद्धा इंग्रजीत म्हटल्याप्रमाणे स्लो अँड स्टडी जातो. पण आजकाल स्लो अँड स्टडी नंतर अतिशय वेगाने पैसा कमवतात. आणि मी फक्त लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करतो. शॉर्ट टर्म BTST डे ट्रेडिंग फला जे माझ्या भाषेत मी लोकांना सांगतो आज शादी कल बच्चा हे कधीही शक्य नाही. तेव्हा कृपया शिका आणि महागाई वाढली असं रडत बसू नका. धन्यवाद.